आज तुम्ही बघत असाल तर संपूर्ण अनाधिकृतरित्या इथले कॉलम होते, मोठे कॉलम तोडण्यात आलेले, तिथल्या भिंती होत्या, सगळ्या भिंती तोडण्यात आलेल्या तिथल्या. आज बघत असाल ही प्रशस्त तरी कोणासाठी बघितलेली मला माहिती नाही, कारण नगराध्यक्षासाठी मोठी कॅबिन आहे. त्यानंतर हा एवढा मोठा पसारा आहे, कोणासाठी अनाधिकृतरित्या इथे कॉलम होते मध्ये, इथल्या भिंती तोडण्यात आल्या सगळ्या. इथं 3-4 गाळे होते. इथून तर तिथपर्यंत मुख्यमंत्र्यांची सुद्धा कॅबिन एवढी मोठी नसते. तुम्ही बघत असाल आज तुम्ही या इथे या कॅबिन बघा, हे सगळं तोडफोड केलेली, कुठलाही परमिशन नाही, कुठल्या सभागृहाचं कुठल्या सभेचे परमिशन नसताना सुद्धा ही तोडफोड चालू आहे. अरे बघा, इथे कॉलम होते सगळे, या भिंती होते सगळ्या, त्या सगळ्या तोडण्यात आलेल्या आहेत. मंत्रालयामध्ये सुद्धा एवढी मोठी कॅबिन असते, एवढी मोठी कॅबिन तुम्ही बघत असाल इथं तोडफोड करून ही बनवण्यात आलेली आहे. मी आमचे चीफ ऑफिसर तडवी साहेब यांना सांगेल का हा पैसा कुठून आणलाय आणि कुठं ठराव घेतलाय ते त्यांनी मला वाटतं सभेसमोर मांडण्यात यावं. आज नंतर मी चीफ ऑफिसरना कॅबिन, ह्या कॅबिन कोणासाठी चालू आहे? सभापतीच्या निवडणूक अजून झालेल्या नाही, कुठलाही ठराव झालेला नाहीये, सभेपुढं विषय आणलेला नाहीये, मग हा विषय कोणी मांडलाय? आणि नगराध्यक्षांनी सांगितलं होतं तर खाऊन ना खाली डुंगी, मग हा भ्रष्टाचार कोणाच्या मार्गाने चाललेला आहे? मी पत्रकारांना विनंती करत का हा भ्रष्टाचार सगळ्या कॅबिनचा तुम्ही सगळ्यांनी मिळून दाखवण्यात यावा. आणि जो प्रत्येक वेळेस सांगतात का मागे 10 वर्ष भ्रष्टाचार झालाय, हा भ्रष्टाचार कोणाचा आहे? तर मी सर्व नागरिकांसमोर ही उपस्थित करतो. अंदाजे अजून विषयच घेतलेला नाही, सभेपुढं विषय घ्यायला लागतो. तो चीफ ऑफिसरांनी टिप्पणी देऊन त्यानंतर नगराध्यक्षांची सही लागते, सभेपुढं त्याचा ठराव आणावा लागतो, सभेपुढं तो विषय आणावा लागतो, त्यानंतर पास होतं, त्यानंतर टेंडर निघतं, नंतर वर्क ऑर्डर होतोय. परंतु असं कुठलंही त्याच्यामध्ये काय झालेलं नाहीये. अनाधिकृतरित्या एक कॉलम तोडून, भिंती तोडून त्यानंतर काम चालू आहेत. ते मला वाटतं तुम्ही पत्रकारांनी सुद्धा जाऊन बघावं. आणि आमचे अधिकारी डोळेझाकपणाने फक्त काही पक्षाच्या भीतीने तोंडावर बोट ठेवून उभे आहेत. मी सभागृहामध्ये सुद्धा चीफ ऑफिसरांना सुद्धा हा प्रश्न केला, तडवी साहेबांना केला, कोणी उत्तर द्यायला तयार नाही. का आम्ही काम करायला सांगितलं नाही म्हणून स्पष्ट सांगतायत. असं ऐकायला आलं का 1.5 कोटी खर्च अपेक्षित आहे, परंतु सभेमध्ये विशेष पास नसताना सुद्धा मग हा खर्च करतोय कोण नक्की, हा मोठा प्रश्न आहे. आणि मी मागे नगराध्यक्षांना सुद्धा हा प्रश्न विचारला, नगराध्यक्ष सुद्धा यांनी काही उत्तर दिलेलं नाही.